चौक परिसरातील वीज पुरवठा येत्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरळीत करा, अन्यथा शिवसेना उद्धव ठाकरे स्टाईलने वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असा इशारा चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे यांनी दिलाय। चौक परिसरातील गावात मागील काही महिन्यांपासून वीज पुरवठा खंडित होत आहे। एक दिवस असा गेला नाही की वीज पुरवठा खंडित झाला नाही। त्यामुळे चौक परिसरातील गावात उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे। गेले अनेक दिवस या विरोधात निवेदने देऊन झाली, चर्चा, बैठका झाल्या, पण वीज पुरवठा सुरळीत झाला नाही, असा आरोप विभाग प्रमुख प्रफुल्ल विचारे यांनी केला। त्याचा उद्रेक होऊन आज चौक परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने आक्रमक होऊन वीज पुरवठा अधिकारी यांना जाब विचारलाय। वीज पुरवठा खंडित होणे, भरमसाठ बिल येणे, वेळेवर बिल न मिळणे, वीज कर्मचारी यांचा संपर्क नंबर नसणे, दूरध्वनी अथवा भ्रमणध्वनी यावर संपर्क न होणे, बनव्याने उभे केलेले विद्युत खांब पडणे अथवा वाकणे, अशा अनेक समस्या सोडवण्यास वीज पुरवठा अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे परिसरातील व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, दुग्ध व्यवसाय, झेरॉक्स दुकानदार, दवाखाना, गृहिणी, पाणी पुरवठा कर्मचारी, पिठाची चक्की इत्यादी लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। येथील कर्मचारी कमी प्रमाणात आहेत, त्यात वाढ करणे, संपर्क नंबर कायम स्वरूपी लिहिणे, रात्रपाळी कर्मचारी नियुक्त करणे, पावसापूर्वीची कामे पूर्ण करावीत, वाढीव वीज बिल ग्राहक यांना खालापूर येथे न पाठवता चौक येथे समस्या सोडवण्यासाठी मार्ग काढण्यात यावा। प्रत्येक काम नियोजित वेळेवर करण्याबरोबर अनेक सूचना स्थानिक नेते श्याम साळवी यांनी मांडल्या। समस्या यांचे निराकरण न झाल्यास शिवसेना उद्धव ठाकरे स्टाईलने कामकाज केले जाईल, असे सांगितले। येत्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन विभागीय अभियंता मुंडे यांनी मोर्चेकरी यांना दिले। यावेळी सरपंच सुहास कदम, ज्येष्ठ नेते प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्य निखिल मालुसरे, स्वप्नील सोनटक्के, संदीप गुरव, दिलीप साळुंके, महेश परीट यांच्यासह परिसरातील उभाटा गटाचे शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी प्रत्येकाने आपापल्या भागातील समस्या मांडल्या। आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने चौक जिल्हा परिषद विभाग प्रमुख माननीय प्रफुल्ल विचारे, श्यामभाई साळवी, सुहासदादा कदम आणि इतर सगळे ज्येष्ठ पदाधिकारी आणि सगळ्या शिवसैनिकांच्या वतीने गेल्या अनेक वर्ष महावितरणच्या कार्यालयाच्या मार्फत जो काही इथे गोंधळ सुरू आहे, बेसिक गोष्टी पण यांच्याकडनं सॉल्व्ह केल्या जात नाही। कर्मचारी वाढीचा विषय आहे, रात्री अपरात्री लाईट जाते, पहाटे स्पेसिफिक वेळेला लाईट जाते, हे सगळे मुद्दे घेऊन आज ग्रामस्थांची जी भावना आहे ती मांडण्यासाठी म्हणून आम्ही सगळे शिवसेनेची मंडळी आज आवर्जून इथे एमईसीबीचे डेप्युटी इंजिनियर मुंडे, त्यानंतर इथले स्थानिक अभियंता देसाई या सगळ्यांशी सर्व प्रश्नावर एक जवळजवळ तासभर बेसिक सगळ्या चर्चा केल्या। इन्फ्रास्ट्रक्चर तुमचं असेल, पोल तुमचे जे असतात 20-25 वर्षापूर्वी टाकलेले, त्याच्यानंतर तुमचे डीपी असतात, हे सगळे बदलले गेले पाहिजेत, तर हे सगळे बेसिक प्रश्न सुटतील। हा मुद्दा आवर्जून माननीय श्यामभाई साळवींनी त्यांच्या समोर मांडला। पप्पूदादांनी पण या सगळ्या ग्रामस्थांच्यासाठी आम्ही त्यांच्या काळ्या रात्री हाकेला ओ देऊ आणि इथं तुमच्यासाठी तिथे येऊ आणि सगळे हे प्रॉब्लेम तुमच्याकडे मांडू आम्ही। आणि येणाऱ्या 15 दिवसात जर का ह्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या नाहीत तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेच्या वतीने साजेसं आंदोलन येणाऱ्या काळात एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पनवेल भिंगारी यांच्या कार्यालयात आम्ही धरणे आंदोलन करू, मोठं आंदोलन करू। हे आज त्यांना सुनावलं, सर्व गोष्टींची साधक बाधक चर्चा झाली आणि त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिलंय की कुठेही तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ न देता आम्ही सगळे प्रश्न हे मार्गी लावू। कर्मचाऱ्यांच्या ज्या काही त्रुटी आहेत, कमी संख्या आहे, त्या सगळ्या गोष्टी आम्ही भरून काढू, हे आश्वासन त्यांनी आज सगळ्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना दिलं। आम्ही देखील त्यांच्यावर विश्वास ठेवलाय आणि त्यांना काम करण्याची संधी आम्ही देऊ। त्यांनी मुदत दिली आहे तोपर्यंत आम्ही वाट बघू, नाहीतर त्याच्यानंतर ग्रामस्थांना अडचणी निर्माण झाल्या तर त्या अडचणी कशा सोडवायच्या आणि हा मुद्दा कसा मांडायचा हे आता आम्ही पक्ष म्हणून इथं आम्ही ठरवलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आमच्या पक्षाच्याकडनं कसं आंदोलन होईल हे आम्ही दाखवून देऊ। शिवसत्ता टाइम्ससाठी अर्जुन कदम, चौक। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।